तर नमस्कार मित्रांनो, जनतेच्या हृदयातील एक मोठं मैदान म्हणजेच पेडगावचं हिंदकेसरी मैदानासाठी आपला अखंड महाराष्ट्राचा बिनजोडचा बादशाह म्हणून ज्या नंदीची ओळख आहे असं राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा बिनजोडचा बादशाह मथुर 1001 या उद्याच्या पेडगावच्या हिंदकेसरी मैदानासाठी सज्ज झाला आहे. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे नेरमधील समीर भैया नेर यांच्या गोठ्यावरती. तर दादा नमस्कार. नमस्कार. जेव्हा जेव्हा आपल्या वरच्या भागातले मैदान असतात तेव्हा आपल्याला मथुर आपल्या गोठ्यावरती येतो, त्याच्याबद्दल काय सांगाल? काय बैल गावात येतो त्याचा अभिमान आहे आम्हाला. आमच्या गावात बैल येतो ते चालतंय. आता कसं नियोजन झालंय काय? उद्याचं नियोजन टॉपचं नियोजन आहे. काल समीर भाईंची पण आपण थोडे व्हिडिओ बघितले, त्याच्यामध्ये आपण पायरा सांगितलं दादा, तर तो पायरा खरा आहे का कसा आहे? हो, खरा पायरा आहे. कारण की चिठ्ठी नोंद करताना दोन्ही बैलांचं फोटो, दोन्ही मालकांचे नाव अशी नोंद करायची होती. चालतंय. आता राहुल दादा आले होते, तर राहुल दादा आपल्याकडं परत आता वस्तीला राहिलेत की कसं? नाही, दादा इथंच आहे. दादा आता उद्या मैदान तुझी. चालेल दादा. एक बैलगाडा मालक म्हणून दादा आपण पेडगावच्या मैदानाकडे कसं बघताय? काय मैदान सगळ्या पंढरी असल्यासारखंच आहे मैदान, पेडगावचं मैदान म्हणल्यावर. आणि आपल्या मथुरकडून काय अपेक्षा असतील दादा? मथुरकडून अपेक्षा आता कुठलीच राहिले नाही. बैल फक्त गुलालात राहावं एवढीच अपेक्षा. चालतंय. आता गट निघले कसं? नाही, अजून चिठ्ठी नाही निघाला. चालतंय. आता नियोजन कसं जुळून आलं काय किती दिवसांपूर्वी? नियोजन हे दादानंच केलेलं आधी. दादा आदतलं नियोजन झालंय का नाही कसं? नाही, ओपनलाच पाहणार. मग आदतला नाही पाळणार दादा? आदतला नाही. आणि दादा आपल्याला माहिती आहे जेव्हा जेव्हा मालकाच्या इज्जतीचा प्रश्न येतो तेव्हा मथुर अजून जोशाने पळतो, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? बैल असा रागीट आहे. जेव्हा जिथं जिथं आपल्या मालकाचं आमचं नाव राखायचं असेल तिथं बैल 100% काय ना काहीतरी करून दाखवतो. आणि दादा आता बरेच जण त्याला कमी लेखायचा प्रयत्न करतात. ज्यांनी कमी लेखले दादा त्यांना आता आपल्या मथुरने करून दाखवलंय. ज्या दिवशी बैलाला कमी समजते त्या दिवशी बैल स्वतःहून रागाच्या भराव बैल सिद्ध करून दाखवतो मी मथुर आहे. चालते दादा. शुभेच्छा असतील दादा पेडगाव मैदानासाठी. थँक्यू.